देव आणि दानवांचं युद्ध. होय, बरोबर ऐकलं. होळीच्या दिवशी कोकणातील महाडमधील गवळी या गावामध्ये होतं चक्क देव आणि दानवांमध्ये युद्ध. शेकडो वर्षांपासून परंपरागत चालत आलेल्या या देवळी गावात होळी रंगांनी नाही तर एकमेकांवर जळती लाकडं फेकून साजरी केली जाते. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा नवीन अशा व्हिडिओमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत. तर आगळा वेगळा असा इंट्रो बाईकवर आज शूट करतो आहे. तर मंडळी, मी आहे महाडमध्ये आणि इथे सर्वत्र आणि आज आहे होली दहनाचा दिवस. आणि स्पेशली मी महाडमध्ये गवळाली या गावातली जी देवदानव हा जो होळीचा पारंपरिक प्रकार आहे ना, तो शूट करण्यासाठी आपण आलो आहे. कारण बरंच असं सोशल मीडियावर आपण पाहिलं की आगळ्या वेगळ्या प्रकारे ती होळी साजरी केली जाते. तर मी थांबलो आहे शिरगावमध्ये. जसं तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं तर शिरगावमध्ये आपल्या भावाकडे मनोजकडे थांबलो आहे आणि त्यांच्या गावातलं सुद्धा आपण शूट केलं. त्यांच्या गावातली होळीसुद्धा सुंदररित्या अशी झालेली आहे. तर आता आम्ही चाललो तर गवळाली या गावातली जी देवदानव हा जो होळीचा पारंपरिक प्रकार आहे ना, तो शूट करण्यासाठी आपण आलो आहे. तर मंडळी, ज्या होळीची आतुरता माझ्या मनात होती आणि ती पाहण्यासाठी मी मुंबईवरून इथे आलेलो आहे. तर आज या गवळाली गावामध्ये पोचलो आहे आणि इथल्या ग्रामस्थांशी भेट घेऊन जाणून घेऊया की या होळीचा जो पारंपरिकरित्या हा सण साजरा केला जातो आहे ना, तर याचं महत्त्व आणि या संबंधीची संपूर्ण जाणकारी इथल्या गावकऱ्यांकडून जाणून घेऊया. माझं नाव सुरेश सुनील बामणे. आम्ही श्री हनुमान आखाडा गवळी महाड या मंडळाचे सदस्य आहोत सर्वजण. कित्येक वर्षापासून, फार पूर्वीपासून आमच्या इथं हा होळीचा कार्यक्रम साजरा केला जातो. त्याच्यामध्ये आमच्या इथं बघायला जर का तुम्ही गेलात तर महाड शहरामधील सर्वाधिक कार्यक्रम या सिटीमध्ये जर का कुठं होत असेल तर श्री हनुमान आखाडा गवळी आमच्या या गावामध्ये होतात. आता ह्या होळीच्या कार्यक्रमाबद्दल जर का बोलायचं झालं किंवा सांगायचं जर का झालं तर त्याच्यामध्ये अगदी आम्ही लहानापासून, म्हणजे आता आमच्या इथं असं कुठल्या प्रकारची व्यक्ती नसेल की त्यांनी हा कार्यक्रम अगदी लहानपणापासून, बाळपणापासून पाहिलेला नाही. स्वतंत्रपूर्व काळापासून हा आमचा चालत आलेला कार्यक्रम आहे होळीचा. याच्यामध्ये देव आणि दानव अशा प्रकारचे दोन गट असतात. परंतु त्याचा इतिहास जर का सांगायचा झाला तर त्याच्यामध्ये इथं एक काळी तलंग, म्हणजे आपण शीत म्हणून आपण त्याला म्हणतो, ती कलकीच्या बांबूला लावून आम्ही इथं लावतो. आणि मग त्याच्यामध्ये दोन गट आमच्यामध्ये निर्माण होतात. एक गट असतो तो देवाचा आणि दुसरा गट असतो तो दानवांचा. त्यातला जो दानवांचा गट आहे तो इथं होळी लागल्याच्या नंतर, आमचा हौदबाईचा जो कार्यक्रम होतो तो झाल्याच्या नंतर, तो दानवांचा गट तो शीत आम्ही अडकवलेला असतो तो घेऊन दुसऱ्या भागात पलायन करतो. आणि मग तिथून पलायन झाल्याच्या नंतर इथं जो राहिलेला गट असतो तो देवाचा गट म्हणजे आम्ही मानतो. आणि मग त्याच्यामध्ये दोन गटांमध्ये भीषण असं युद्ध होतं. आणि मग ते युद्धाचं स्वरूप, पहिल्या स्वरूपात आम्ही इथं होळी लागल्याच्यानंतर आपापसामध्ये हौदबाई करतो. आणि त्याच्यानंतर तिकडं जो गेलेला गट असतो दानवांचा आणि इकडं जो राहिलेला गट असतो तो देवांचा, यांच्यामध्ये भीषण युद्ध होतं. आणि मग त्याच्यामध्ये जळती लाकडं आम्ही एकमेकांच्या अंगावरती फेकून हा कार्यक्रम आम्ही साजरा करत असतो. त्याच्यामध्ये सांगायचं प्लस पॉईंट असं आहे की आजपर्यंत आमच्या इथला रेकॉर्ड आहे की याच्यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही आहे. आणि अशा प्रकारे हा आम्ही होळीचा संपूर्ण कार्यक्रम पूर्ण करतो. त्याचबरोबर उद्या आमच्या इथं सानेचा देखील कार्यक्रम होतो. उद्या रात्री आमच्या इथं सांज भरते, ती देखील होळीच्या माध्यमातून असते. त्याच्यानंतर परवाच्याला आमच्या इथं 4 तारखेला, म्हणजे प्रतिवर्षी रंगपंचमीपर्यंत हा आमचा कार्यक्रम चालतो. त्या रंगपंचमीपर्यंत चालत असलेल्या कार्यक्रमामध्ये आम्ही शिवजयंती, रंगपंचमी, होळीचा पहिल्या दिवसापासून हा 9 ते 10 दिवसापर्यंत चालत असलेला कार्यक्रम साजरा करतो. त्याच्यामध्ये उद्या आमच्या इथं सांज भरणार, परवाच्या दिवशी आमच्या इथं होळीचा गोंधळ होणार. तो गोंधळ देखील आम्ही भंडारा उधळून अतिशय आगळ्या वेगळ्या पद्धतीने आमच्या शहरामध्ये, मला असं वाटतं की तुम्ही कुठेतरी पाहिला तरी सुद्धा अशा प्रकारे गोंधळ फक्त वीरेश्वर महाराजांच्या इथं होतो. आणि वीरेश्वर महाराजांच्या नंतर जर का तशा प्रकारचा गोंधळ जर का तुम्हाला कुठं पाहायला मिळत असेल तर फक्त श्री हनुमान आखाडा गवळी अशा आमच्या या आगळ्या वेगळ्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. आता जर का सांगायचं झालं तर इथं आमचे ग्रामदैवत आहे जाकमाता म्हणून. तर जाकमाताच्या होळीचा आमच्या महाड शहरात मी सर्वांमध्ये त्याच्यामध्ये त्यांचा मान आहे. आणि मग त्याच्यावरती अवलंबून त्यांचं आता मुहूर्ताप्रमाणे ती होळी लागत असते. आता पहिली होळी जाकमाता आमची ग्रामदेवता आहे, संपूर्ण महाड शहराची ग्रामदेवता आहे. वीरेश्वर महाराज संपूर्ण महाड शहराचे ग्रामदेवता आहेत. जाकमाताची पहिली होळी लागेल आणि त्या जाकमाताच्या होळीचा लावण्याचा मुहूर्त असतो. आता ह्या वेळेचा जो मुहूर्त आहे तो 11:15 आहे, 45 मिनिटाचा सॉरी. आणि 11:45 झाल्याच्यानंतर ज्यावेळेस जाकमाताची होळी लागली जाईल, ग्रामदेवताची होळी लागली, त्याच्यानंतर लगेचच आम्ही
अर्ध्या ते 1 तासामध्ये आमची देखील होळीला लावून घेतो, कारण की ती होळी लावण्यासाठी थोडाफार कालावधी लागतो. त्या होळीच्या नंतरच आमची होळी लागली जाते. अशा प्रकारे संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला या माध्यमातून आज तुम्हाला दिली आहे. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय 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 भवानी. जय 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 शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. होळी छत्रपती शिवाजी महाराज की जय. होळी तर मंडळी जल्लोष आणि उत्साहाला सुरुवात झालेली आहे या गवळली गावामध्ये. करतील बाबा? एकमेकाला मारत. अच्छा. इकडे पण पार्टी आहे दुसरी. पलंग लावले नाही, कोंबडी लावले ना, ती घेऊन जाते. कुठे कुठे गेली ती? तिथे लावले, ह्या इथे लावलेले समोर. हां. लक्ष ठेवा तिकडनं वरती येते.
देवदानवांचा कार्यक्रम एक नंबर भारी. कसं वाटलं काकी तुम्ही पहिल्यांदा आलात? हां, पहिला अनुभव कसा होता? तुम्हाला कळलंच नसेल कधी आले कधी गेले. म्हणजे 5 मिनिटातच झाला. काय देवाचा, त्यासाठी आपण एवढ्या लांबून आलो. स्पेशल आहे. करेक्ट. तर खूप छान, खूप भारी वाटलं. पूर्वीपासून चालत आलेल्या देवदानव युद्धाचा ह्या वर्षीही मान दानवांनी पटकावला. त्यानंतर जे आपले युद्ध चालू झालं ते ह्याच्या पुढेही असंच चालू राहील. ह्याच्यामध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत. होळ्याच्या नावानं